नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2016 ही जाहिरात आलेली आहे. फक्त मंत्रालयीन विभागातील लिपिक टंकलेखक संवर्गातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी ही जाहिरात आहे. अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येईल 7 ऑक्टोबरपर्यंत. त्यानंतर चलन भरण्यासाठी तुम्हाला एक दिवस एक्स्ट्रा इथे दिलेला आहे. याची जी वेतन श्रेणी आहे ते S16 आहे. आता इथे पात्रता जी दिलेली आहे तर फक्त मंत्रालयीन विभागाच्या त्याही कार्यरत लिपिक टंकलेखक संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत पदासाठी अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही दुय्यम कार्यालयातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी त्यांना अर्ज करता येणार नाही. आता अर्ज करण्यासाठी जो 7 वर्ष सेवेचा यांनी क्रायटेरिया ठेवलेला आहे. 7 वर्ष सेवा तुमची झालेली पाहिजे. पण 1 जानेवारी 2016 रोजी नियमित सेवेची किमान 7 वर्ष सेवा पूर्ण झालेला कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. ज्या अर्थी ही जाहिरात 2016 करिता ही जाहिरात आहे, त्यामुळे दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी नियमित सेवेची किमान 7 वर्ष सेवा पूर्ण झालेले कर्मचारीच या जाहिरातीस अर्ज करण्यास पात्र आहेत. आता सेवेचा कालावधी कसा आयोगामार्फत जे नामनिर्देशनाने झालेले कर्मचारी आहेत ते आयोगामार्फत नामनिर्देशनाने झालेले कर्मचारी नियुक्तीच्या दिनांकापासून, त्यानंतर अनुकंप तत्वावर जे कर्मचारी लागलेले आहेत ते त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून त्यांचे 2016 रोजी 7 वर्ष पूर्ण झालेले हवेत. लिपिक टंकलेखक पदावरती पदोन्नत कर्मचारी आणि अन्य कारणास्तव सेवा नियमित झालेले कर्मचारी. कोणत्याही परिस्थितीत लिपिक टंकलेखक संवर्गावरील पदावरील अभावित नियुक्तीचा कालावधी पात्रतेसाठी गणण्यात येणार नाही. लिपिक टंकलेखक पदाकरता विहित केलेली सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण न झालेले अथवा सदर परीक्षेत उत्तीर्ण होण्यापासून सूट दिलेली नाही, तसेच स्थायित्व प्रमाणपत्र प्राप्त केलेले नाही असेही लोक ह्या परीक्षेसाठी पात्र नाहीत. म्हणजे जी तुमची डिपार्टमेंटल एक्झाम आहे, तुमचं प्रोबेशन क्लिअर होण्यासाठी ती एक्झाम तुम्ही क्लिअर केलेली असणं अपेक्षित आहे. त्यानंतर दिव्यांग आरक्षणासंदर्भात इथे तरतूद दिलेल्या आहेत, कारण दिव्यांग व्यक्तींसाठीच ही जाहिरात आहे. 40% कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्र तुम्ही धारण करणं अपेक्षित आहे. त्यानंतर परीक्षेचे टप्पे आहेत ते लेखी परीक्षा होईल. 2 पेपर असतील, एकूण गुण 200 मार्क आणि MCQ बेस एक्झाम ती असणार आहे. परीक्षेची जी फीस आहे ती 449 आहे. जे इच्छुक आहेत आणि एलिजिबल आहेत त्या लोकांनी नक्की ह्या परीक्षेसाठी अर्ज करावा.